नमस्कार, सद्गुरू रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। बघूया आजची रेसिपी आपली काय आहे ते। चला तर मग आज मी तुमच्यासाठी झुणका भाकर करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। 1 वाटी बेसन घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे मी चिरून बारीक, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि थोडे हे लसणाच्या पाकळ्या आहेत। याला मी एकाचे 2 करून घेतलेले आहेत आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे कढीपत्ता। चला तर मग बनवूया आपण आजचा आपला झुणका भाकर। पहिले आपण झुणका बघणार आहोत आणि नंतर आपण भाकर करूया। त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपल्याला थोडं भरपूर लागणार आहे। चमच मी तिखट टाकलेले आहेत आणि आता अर्धा चमच मी जिरं टाकून घेते आणि आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया। लगेच कांदा घालून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आणि याला आता आपण असं परतून घेऊया। आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि हे बारीक लसणाचे काप घालणार आहोत। लसण तुम्ही पेस्ट पण वापरू शकता, पण हे लसणाचे काप जे आहेत ते दाताखाली आले की छान लागतात, म्हणून मी हे काप करून घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, पेस्ट घाला किंवा काप घाला। आता आपला लसण आणि कांदा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, थोडे तीळ टाकून घेऊया। तिळामुळे काय होते, झुणक्याचा स्वाद खूप छान लागते आणि याला छान असं परतून घेऊया। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। याला पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपलं टोमॅटो पण झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेणार आहोत अर्धा चम्मच आणि सोबतच जिरा पावडर टाकून घेऊया आणि आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची आहे। बघा अर्धा चम्मच मी हे टाकून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, म्हणून आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट हे कमी टाकायचं आहे आणि याला पुन्हा एकदा एकत्रित करून घेऊया। आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया बघा आणि याला मिक्स करून घेऊया। आणि आता हे मिक्स करून घेते, तुम्ही पळीच्या साहाय्याने पण करू शकता, मी मिक्सरनं करत आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि आता आपल्याला याच्यात थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि याला असं मिक्स करून घेऊया। आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचं आहे बेसन। या वाटीने 1 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी थोडं लागतच टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, पण आता 1 वाटी पाणी हे बरोबर झालेलं आहे 1 वाटी बेसनाला। बघा तुम्हाला जर सुका पाहिजे असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी घाला आणि ओला पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी वापरा। पण झुणका हे आपला खूप छान झालेला आहे बघा, 1 वाटी पाण्यामध्येच, गाठ पण झालेली नाही आहे। अगदी 5 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया। बघा मस्त असा आपला झुणका तयार आहे। बघा किती छान झालेला आहे आणि सुगंध पण छान येत आहे। आणि आता आपण भाकर टाकून घेऊया। आता आपण भाकरी बघणार आहोत, त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि आता आपल्याला असं छान गोल करून घेऊया। याच्यामध्ये आता आपल्याला उकळी आलेलं पाणी घालायचं आहे। बघा मी छान अशी उकळी काढून घेतलेली आहे, कारण तर याच्यामुळे छान अशा पातळ भाकरी होतात आपल्या। आणि याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याची भाकर टाकून घेऊया आणि आता थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। हे थंड पाणी आहे, लागत टाकायचं आपल्याला आणि याचा छान असा घटसर उंडा तयार करणार आहोत आपण। थोडं पाणी करून आपण हे छान असं मळून घेऊया बघा आणि याची भाकर करून घेऊया। आता आपण गोळा तयार झालेला आहे, याला थोडंसं आपण दाबून घेऊया आणि आता आपण याच्यावर थोडं कोरडं पीठ घालून घेऊया बघा आणि याला छान असं थापून घेऊया। छान अशी झालेली आहे, मोठी करून घेतली भाकर मी, जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ करून घेऊया। झालेलं आहे, आता आपण हे त्याच्यावर टाकून घेऊया बघा आणि याच्यावर थोडं आपल्याला हे पाणी, थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला असं छान पसरून घ्यायचं आहे। पूर्ण भाकरीला लावून घेऊया पाणी, त्यामुळे काय होतं भाकर आपली हे पांढरी होणार नाही। कोरडं झालेलं आहे जे आपण पाणी लावलं होतं ते, कारण ते पीठ उमटते, त्यामुळे आपण याच्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला पलटून घेऊया बघा किती पातळ अशी झालेली आहे भाकर अशी। नाही एकदा आपण हे भाकर अशी काढून घेऊया बघा, झालेली आहे। आता आपण याला असं पलटून घेऊया आणि याला छान अशी भाजून घेऊया। तयार आहे झुणका भाकर। थोडीशी मी याच्यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे
आणि ही आपली ज्वारीची भाकर बघा किती छान आणि पातळ झालेली आहे. खायला पण छान लागते. सोबतच आंब्याची चटणी ही थोडी आंबटगोड केलेली आहे मी. आणि कांदा, लिंबू छान असा झुणक्यावर पिळला की खूप छान लागते खायला. सोबतच मी थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. भाकरीसंग खायला खूप छान लागते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.